प्रियमनच्या PYQ सिरीजमध्ये आपल्याकडे खूपच सिंपल क्वेश्चन आलेला आहे. क्वेश्चनमध्ये आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं आहे की sin x इंटू sin h ऑफ x म्हणजे काहीतरी एक्सचं एक्सपान्शन होते. आता बघा पाहूनच समजतं की तुम्हाला sin x ला एक्सच्या एक्सपान्शनमध्ये लिहायचं आहे आणि sin h ऑफ x ला पण एक्सच्या एक्सपान्शनमध्ये. जर तुम्हाला आठवत नसेल तर हे या प्रकारे आहे. ठीक आहे, कुठे दिलं आपण इथे लिहिलेलं आहे sin x इज इक्वल्स टू x मायनस एक्स क्यूब बाय 3 फॅक्टोरियल प्लस x टू दी पॉवर 5 बाय 5 फॅक्टोरियल आणि x टू दी पॉवर 7 बाय 7 फॅक्टोरियल. ओळखायचं कसं, ओळखणं फार सोपं आहे. sin x एक ऑड फंक्शन आहे, म्हणजे एक्सचा पॉवर पण करणार आहे ऑड, आणि जो ऑड पॉवर असेल तोच फॅक्टोरियल त्याच्या डिवाईडमध्ये असतो. साईनसाठी तो प्लस मायनस आणि sin h ऑफ एक्ससाठी म्हणजे हायपरबोलिक फंक्शनसाठी सगळे प्लस राहतात. ठीक आहे, मग आता सोल्युशनसाठी काय करायचं, बेसिकली दोघांना मल्टिप्लाय करायचं, एवढंच काम आहे. तर आपलं मल्टिप्लिकेशन आहे sin x इंटू sin h ऑफ x. ओके, sin h ऑफ x में sin hx म्हणजे हायपरबोलिक फंक्शन. ओके, आता बऱ्याचदा काय होतं पण त्याला जास्त सिम्प्लिफाय करण्याच्या मागे क्वेश्चनला लेंदी करून कॉम्प्लिकेटेड करतो. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो काय होतं. तर आता आपण पुढचा फंक्शन लिहिलेला आहे 5 फॅक्टोरियल मायनस x टू दी पॉवर 7 बाय 7 फॅक्टोरियल. आणखी एक टर्म मी एक्स्ट्रा ॲड करतो कारण की आता हायेस्ट पॉवर आपल्याकडे इथे 10 दिलेला आहे, तर आपण 10पेक्षा एक थोडासा कमी पॉवर इथे यूज करू शकतो. 10पेक्षा एक छोटासा पॉवर कुठला, x टू दी पॉवर 9/9 फॅक्टोरियल, आणि बाकी तर मग जे असेल ते काही हरकत नाही. इन2 आता प्रोडक्टमध्ये sin h ऑफ x सेम लॉजिक अप्लाय करायचा. x प्लस एक्स क्यूब बाय 3 फॅक्टोरियल प्लस x टू दी पॉवर 5 बाय 5 फॅक्टोरियल मायनस x टू दी पॉवर 7 बाय 7 फॅक्टोरियल प्लस आणि x टू दी पॉवर 9/9 फॅक्टोरियल. इथे आता 9पर्यंतच, कारण की याच्या पुढे जायची गरज नाही. आपलं हायेस्ट पॉवर 10 आहे. याच्या पुढची जर तुम्ही पॉवर घेणार ते पॉवर 11 होईल. आता इथे एक खास गोष्ट लक्षात ठेवा, काय आहे आपल्याला, जर आपण प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करत गेलो, जर एक्सने या सगळ्या टर्मला मल्टिप्लाय केलं तर एक्ससोबत येणारे टर्म्स किती आहे, 1 2 3 4 5 टर्म ऑलरेडी हे झाल्या. परत क्यूसोबतच्या 5 टर्म येणार 10, टू दी पॉवर 5 सोबतच्या 5 टर्म 15 20 25, तर 25 टर्म लिहायची गरज नाही. आपल्याला बघा क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे, फक्त एक्सचा पॉवर 10 पाहिजे, एक्सचा पॉवर 6 पाहिजे आणि एक्सचा पॉवर 2 पाहिजे. याला सॉल्व करण्यासाठी फक्त आपण त्याच गोष्टी यूज करू जिथे पॉवर 2 पॉवर 6 आणि पॉवर 10 असेल. आता ते कसं होते बघा, खूपच सिम्पल आहे. पॉवर 2 कसं पॉसिबल आहे, जो आपण 2 सिमिलर पॉवरचा मल्टिप्लाय करतो तर ॲडिशन होते. 1 आणि 1 किती होणार 2, म्हणजे x इंटू एक्स किती झाला x² प्लस, ठीक आहे, x इंटू एक्स किती झाला x². तर मला एक्सचा पॉवर 2 मिळालेला आहे ऑलरेडी. आता एक्सचा पॉवर 6 चेक करायचा आहे, तर एक्सचा पॉवर 6 करायचा असेल चेक, म्हणजे पॉवर कसे होणार. फॉर एक्झाम्पल जर माझा एक्सचा पॉवर 6 आहे, पॉवर 6 केव्हा पॉसिबल आहे, एक तर 5 + 1 होईल, कारण की ते पॉवर 0 कुठेच नाही आहे, मिनिमम पॉवर 1 आहे. 5 + 1 राहू शकते किंवा 3 + 3 राहू शकते. आणखी काय पॉसिबिलिटी आहे, आणखी काही पॉसिबिलिटी नाही. 4 आणि 2 नाही आहे, कारण की ते इवन पॉवर आहे. आणखी वाढवतं म्हटलं तर परत 5 आणि 1 आणि 1 आणि 5 होईल. बेसिकली माझ्याकडे जेव्हा पॉवर 5 आणि पॉवर 1ला मल्टिप्लाय करेल ते असणार, किंवा पॉवर 3ला 3ने मल्टिप्लाय करेल ते असणार. दुसरं कुठलंही माझ्याकडे ऑप्शन नाही. आता त्याच्यावर तुम्ही फोकस करा. बघा, सॉल्व करायसाठी पॉवर 6 पाहिजे, सो पॉवर 1 इंटू पॉवर 5 चेक करू. ठीक आहे, हा पॉवर 1 इंटू हा पॉवर 5. आपल्याला बघा काय मिळालं आहे, मल्टिप्लिकेशन म्हणजे तुम्हाला 1/5 फॅक्टोरियल. ओके, डन. नेक्स्ट पॉवर 3 इंटू पॉवर 3, एक इथून मायनस, एक प्लस आहे एक मायनस आहे, तर खाली काय येणार -1/3 फॅक्टोरियल आणि 3 फॅक्टोरियल. ओके, नेक्स्ट परत आता इथं पॉवर 5 ऑलरेडी आहे, 5 सोबत काय येणार 1 येईल. बघा 5 सोबत काय येणार 1, हा पण प्लस आहे आणि हा पण प्लस आहे, प्लस 1 आपण दोघांचं प्रोडक्ट घ्या डिनॉमिनेटरचं, 5 फॅक्टोरियल इंटू 1 1च राहते. आणि हे सगळे कशाचं पॉवर आहे, एक्सचा पॉवर 6 आहे. डन. आता जास्त कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. नेक्स्ट आता परत आपण चेक करतो आहे कशाचा, आता आपल्याला पाहिजे एक्सचा पॉवर 10, बाकी कुठल्यामध्ये आहे नाही. आता 10 कसं पॉसिबल आहे, ते खूप मोठं काम आहे. 9 आणि 1 पॉसिबल आहे, ठीक आहे, 7 आणि 3 पॉसिबल आहे, 5 आणि 5 पॉसिबल आहे. त्याच्यापेक्षा आणखी काय पॉसिबल आहे का,
नाही, बाकी सगळं हे रिपीट होणार, कारण की 5पेक्षा तुम्ही नंबर कमी करा. 3 आणि 7 ऑलरेडी लिहिलं आहे आणि 1 आणि 9 ऑलरेडी लिहिलं आहे. परत जर कोणी म्हणत असेल की इथे फक्त ऑड नंबर का बरं, इवन नंबर का बरं नाही, कारण की इथे प्रोडक्टमध्ये फक्त काय आहे आपल्याकडे ऑड नंबर्स आहे. ओके, ठीक आहे. आता आपण त्याच्यासोबत असलेले रिलेटेड व्हॅल्यूज लिहूया. कुठल्या व्हॅल्यूज? x⁻10 असं त्या प्रोडक्टमध्ये. सो 1 × पॉवर 9 पाहिजे. सो हा पण प्लस आहे आणि हा पण प्लस आहे. ठीक आहे. सो 1/9 फॅक्टोरियल. ओके, डन. ठीक. इथे पण 1 आणि 9 आपल्याकडे आहे. त्याला पण मल्टिप्लाय करा. परत तुम्हाला x⁻10 भेटणार. हा पण झाला प्लस 1/9 फॅक्टोरियल. ओके, क्या बात आहे. आता इन 3 सोबत काय आलं पाहिजे? 7. तर एक प्लस आहे, एक मायनस आहे. हा झाला -1/, याचा किती फॅक्टोरियल आहे? 3 फॅक्टोरियल. याचा किती आहे? 7 फॅक्टोरियल. ओके, डन. आता 3 झालं आहे, हा 3 झाला आहे, त्या 7 सोबत मल्टिप्लाय. आता इथे 7 कसं मल्टिप्लाय होणार? या 3 सोबत परत हा मायनस आणि हा प्लस. आणखी काय होणार? -1/3 फॅक्टोरियल 7 फॅक्टोरियल. वा, क्या बात आहे. आणि शेवटी उरलं 5 आणि 5 दोघंही प्लस आहे, तर प्लस 1/5 फॅक्टोरियल अपॉन 5 फॅक्टोरियल. हे सगळे कशाचे पॉवर आहे? एक्सचे पॉवर 10. ओके, बघा आपण एक्स्ट्राचं काही कॅल्क्युलेशन केलेलं नाही आहे. आपल्याकडे फक्त किती टर्म्स आलेले आहे? मोजून एवढाच टर्म आलेला आहे. आता इथं तुम्ही सोल्युशन काढणं सुरू करा. बघा व्हॅल्यूचं सोल्युशन कसं काढायचं? डायरेक्ट सॉल्व करायचं. त्याला एक्सचा पॉवर 2 बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. प्लस हा झाला 2/5 फॅक्टोरियल मायनस 1/3 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल x⁻6. ओके, सिम्प्लिफाय करू आपण हळूहळू याला. इथे काय आलं आहे? 2/9 फॅक्टोरियल. ओके, ठीक आहे. हा झाला -2/3 फॅक्टोरियल 7 फॅक्टोरियल. ओके, आणि हा प्लस 1/5 फॅक्टोरियल 5 फॅक्टोरियल एक्सचा पॉवर 10. आणखी समोर काहीतरी असेल त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आता सॉल्व करताना कसं सॉल्व करायचं? एक्सचा पॉवर 2 असंच ठेवलं. कॉमन काहीतरी निघालं पाहिजे. काय कॉमन निघणार आहे? 3 फॅक्टोरियल कॉमन निघेल. ओके, सो 1/3 फॅक्टोरियल कॉमन काढलं मी. इथे वरती बाकी करायला 2, इथे 4 आणि 5. ओके, कारण की 3 फॅक्टोरियल बाहेर निघाला. इथे ऑलरेडी 3 फॅक्टोरियल एक बाहेर निघाला, एक 3 फॅक्टोरियल बाकी राहिलेला आहे. ओके, 6 बाकी राहिलेलं आहे. नो प्रॉब्लेम. एक्सचा पॉवर 6 प्लस इथून काय कॉमन काढू शकतो? सगळ्यात छोटा फॅक्टोरियल तर 3 नाही, पण 3 नाही. मी 5 कॉमन काढतो. 5 इथे पण आहे, 5 इथे पण आहे. ओके, सो 1/5 फॅक्टोरियल कॉमन काढला मी इथे. नो प्रॉब्लेम. हा झाला 2. आता 5पेक्षा समोरचे नंबर जे आहेत ते 6, 7, 8 आणि 9 इथे आहे. -2/, इथून जर 5 कॉमन काढला तर 3 फॅक्टोरियल राहिला. इथे 7 आणि 6 बाकी, आणि प्लस 1 आणि प्लस थोडा नंबर खाली देतो, आणि काय राहिलं बाकी? प्लस 1/, एक 5 फॅक्टोरियल बाहेर काढला तर एक राहिला आहे 5 फॅक्टोरियल. हा झाला एक्सचा पॉवर 10. ओके, झालं. एकदम सिम्पल होत चाललं आहे क्वेश्चन. x⁻2 इथंच आहे. ठीक आहे. डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करून बघा. ठीक आहे. हा झाला 1 + 1/3 फॅक्टोरियल. खाली काय करायला बघा? 6 × 5 × 4 इथे 12 आणि हा -20. हा झाला x⁻6 प्लस खाली बघा काय काय अवेलेबल आहे आपल्याकडे. ओके, बरंच केलं. ठीक आहे, तिथं आपण करत बसू सॉल्व एक एक गोष्टी. ओके, आधी इथे 6, 7 कॉमन आहे. याला 6, 7 थोडं 6 सिमिलर करू आपण. सो 1/5 फॅक्टोरियल कॉमन काढलं. आधी हे सिम्प्लिफाय करू. सो 2/6 7/6 कॉमन काढलं. इथे काय राहिलं? 7/6 गेलं. 8/9. सो 1 × 8/9 मायनस 1/3 फॅक्टोरियल. ओके, आणि शेवटी काय बाकी आहे? प्लस 1/5 फॅक्टोरियल एक्सचा पॉवर 10. ओके, ठीक आहे. आता याला सिम्प्लिफाय करा. हा तुमचा x². 3 फॅक्टोरियल म्हणजे 3पर्यंत मल्टिप्लाय, नंतर 4ने केला, नंतर 5ने केला, नंतर 6ने केला. म्हणजे बेसिकली काय झालं? एक्सचा पॉवर 6/6 फॅक्टोरियल झाला. ठीक आहे. एक्सचा पॉवर 6/6 फॅक्टोरियल. आता नंबर्सला करा मल्टिप्लाय. 20मधून 12 गेले, किती झाले? 8. म्हणजे इथे किती झालं? -8. हा झाला आपलं -8/6 फॅक्टोरियल. प्लस सिमिलरली तुम्ही जर याला सॉल्व करा तर तुम्हाला ते क्वेश्चनचा आन्सर काय भेटणार?
32/10 फॅक्टोरियल बाजूला h⁻10 आणि पुढे कुठली टर्म आपल्याला माहिती नाही, हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं म्हणून आपण म्हणू शकतो की इट इज हेन्स प्रूव्ह.